आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून सहसा त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिलीच जात नाही। पण राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केल्यानंतर कधी नव्हे ते महाराष्ट्र काँग्रेस चवताळून उठले आहे। काँग्रेसने राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। काय म्हणते काँग्रेस, पाहूयात एक खास रिपोर्ट। राहुलवरील टीकेमुळे राज ठाकरेंवर काँग्रेस चिडली। राज ठाकरेंचा मेंदू भाजपकडे गहाण। राज ठाकरेंवर काँग्रेसचा घणाघात। राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा आहे। राज ठाकरेंनी राहुल गांधींवर तुफान टीका केली। राहुल गांधींचा मेंदू गुळगुळीत असल्याचा टोला लगावला। एवढ्यावरच राज ठाकरे थांबले नाहीत, त्यांनी राहुल गांधींचा आवाज आर.डी. बर्मन यांच्यासारखा असल्याची टीका केली आहे। राहुल गांधींच्या राजकीय आकलन क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा आहे। हल्ली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आर.डी. बर्मन बोलतो तेच कळत नाही। काय काय ऐकू ते येते। अरे गधड्या, तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? राहुल गांधींवर केलेली टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। काँग्रेसनं राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। राज ठाकरे यांनी इतरांच्या मेंदूविषयी बोलण्याआधी आत्मपरीक्षण करायला हवं। त्यांनीच आपला मेंदू भाजप आणि मिंध्या सरकारकडे गहाण ठेवलाय, म्हणून सुपारी घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। राज ठाकरे हे नकलाकार आहेत, म्हणून त्यांना राहुल गांधी यांच्या आवाजात आर.डी. बर्मनच दिसणार, नाहीतरी ते सध्या सिनेमामध्ये आवाज देण्याचं कामच तर करतायत, असं भाई जगताप यांनी म्हटलंय। राज ठाकरेंवर पहिल्यांदाच काँग्रेसनं उघड उघड पलटवार केलाय। तुम्ही त्यांचा मेंदू काढता जे देशाला जोडण्यासाठी निघाल्यात, आणि त्या भारत जोडो यात्रेमुळे आज तुम्हाला सुचताय। आज तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलले, आज तुम्ही गांधींबद्दल बोलले, आज तुम्ही सगळ्या महापुरुषांबद्दल बोलले। हा सगळा जो इम्पॅक्ट आहे हा राहुल गांधींनी ज्या प्रेमाचा संदेश सगळ्या देशाला जोडण्याचा करून राहिले ना, त्याचा आहे। आज तुम्ही राज्यांचा संघ बोलले, ही भाषा राहुल गांधींची आहे। मग सांगा राज ठाकरे, कोणाला मेंदू आहे आणि कोणाला नाही? नेत्यांवरील टीकेला काँग्रेसकडून सहसा उत्तर येत नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेवर काँग्रेसनं केलेला पलटवार पाहता काँग्रेसनं राज ठाकरेंची केलेली टीका थोडी जास्तच गांभीर्यानं घेतलेली दिसते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून सहसा प्रतिक्रिया दिली जात नाही, पण ती कशी दिली गेली हे आपण पाहिलं। काँग्रेस चांगलीच चवताळून उठल्यासारखी दिसते। पण याच विषयात पुढे आणखीन काही मुद्दे पाहूयात, कारण राज ठाकरे यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला करण्यात येतोय। राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, असं खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तरादाखल म्हटलंय। त्यामुळे ठाकरे सेना आणि मनसे यांच्यातही जुंपणार आहे। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला। हे पुस्तक तुमच्याकडे आजारपणावरून उद्धव ठाकरेंवर वार। तब्येतीचं कारण सांगून राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे। हे आता खूप झालं, त्याच्या पलीकडे आपण आता मॅच्युअर झालेला आहात। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर प्रहार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी गट अध्यक्षांच्या मेळाव्यात डागलेलं हे टीकास्त्र। एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत राज्यपाल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे।
यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. राज ठाकरेंनी टीका करताना उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचीही मिमिक्री केली. त्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर मिमिक्री करणं सोपं झालंय. थोडं गंभीर व्हा आणि संघटना बांधा असा खोचक सल्ला देत राज ठाकरेंच्या मिमिक्रीचा समाचार घेतलाय. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. आम्हाला राजेश श्रीवास्तव आवडायचा. इतर अनेक आहेत. आम्ही खरं मिमिक्री बघू. हे आवाज काढणं, अमुक करणं, तमुक करणं हे आता खूप झालं. याच्या पलीकडे आपण आता मॅच्युअर्ड झालेला आहात. थोडं पलीकडे पहा, महाराष्ट्र पहा पूर्ण. ठीक आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं. राऊतांच्या या टीकेनंतर मनसेनं पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि राऊतांवर निशाणा साधलाय. मला असं वाटतं सध्या राऊतांचा बुद्धिभ्रंश झालेला आहे. त्यांना मूळ मुद्दाच कळत नाहीये. एक 100 दिवस राहिल्यामुळे कदाचित त्यांच्या बुद्धीला गंज चढला असेल. तर एकदा त्यांनी बुद्धी तासून घ्यावी. संजय राऊतांनी स्वतःचा मेंदू पण तासून घ्यावा, म्हणजे थोडा लागलेला गंज जो आहे बुद्धीचा तो निघून जाईल त्यांच्या. तब्बल 6 महिन्यानंतर राज ठाकरेंनी सभा घेत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्यांनी सावरकर, नेहरूंच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंवर राजकीय वार केले. एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जे काय फिरवले, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर ठाकरे सेना आणि मनसेतील या वादात आणखी भर पडणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात खोक्यांवरून आरोप प्रत्यारोप इतके रंगलेत की ते काही थांबत नाहीयेत. ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर शिंदेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आणि त्यावेळेला थेट ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणजे उद्धव ठाकरेंवर. यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं केसरकर यांच्या विरोधात लाव रे तो व्हिडिओ ही मोहीम सुरू करण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. राज्यातल्या राजकारणात खोके हा शब्द आता परवलीचा झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं शिंदे सरकारला खोके सरकार असा उल्लेख करून विरोधकांना हिणवलं जात आहे. चिखलीतल्या सभेत स्वतः उद्धव ठाकरेंनीही पुन्हा एकदा खोक्यांचा आरोप केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मातोश्रीवरचे खोके उघड करण्याचा इशारा दिला. केसरकरांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खोक्यावरून इशारा दिलाय. महाराष्ट्राला माहीत आहे खोके. आता हे जे बोलतायत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके, फ्रीज भरून खोके, फ्रीजच्या एवढ्या कंटेनर मधले खोके कुणाकडे जाऊ शकतात आणि ते कुणी पचवू शकतं हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस हे जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी एक सूचक विधान केलेलं. आता केसरकरांनी थेट ठाकरेंवर आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं केसरकरांचीच कोंडी करण्याची रणनीती आखल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंच्या गटात उशिरानं गेलेल्या केसरकरांचे जुने व्हिडिओ उघड करण्याचा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिलाय. तुमच्याच व्हिडिओ क्लिपिंग तुम्हीच दाखवा. आम्ही नाही म्हणत ना. तुमच्या सोबत गेलेल्या लोकांनी काही उशिरा गेले आणि त्यांनी मोठं डांगोरा पिटला होता की आम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. 50 नव्हे, मी स्वतः फोनने ऐकलंय असं बांदरांचा सहकारी व्यासपीठावर म्हणतोय. ही व्हिडिओ क्लिप आहे तुमच्याकडे. मागील जवळपास 4.5 महिन्यांपासून खोक्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. आता तर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या खोक्यावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातला संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री तसंच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपले. त्याला कारण ठरलंय गिरीश महाजन यांनी खडसेंना केलेला नोटबंदीच्या काळातल्या काही कथित गैरव्यवहारांचा आरोप. आणि या सगळ्या आरोपांमुळे जुन्या राजकीय शत्रूंमध्ये आता नव्यानं वाद सुरू झालाय.
नोटबंदीत खडसेंची कामं मला माहिती आहेत. नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या त्यावेळेला तुम्ही काय काय धंदे केले याचा बोलायला लावू नका मला. गिरीश महाजन यांचा खडसेंवर नवा आरोप. सगळं माहिती कशी बंद झाल्या, कुठून झाल्या, काय केलं म्हणून. आतापर्यंत जबान चूप का राहिली? असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही, आतापर्यंत तुझी जबान का चूप राहिली? एकेरी उल्लेख करत खडसेंचं प्रत्युत्तर. तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती, आताही परवानगी होती. मग शोधनं काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे ते? जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून दोन कट्टर राजकीय विरोधक असलेले गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन यांनी तर नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केलं ते सांगायला लावू नका असा इशाराच खडसेंना दिला. नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या त्यावेळेला तुम्ही काय काय धंदे केले याचा बोलायला लावू नका मला. सगळं माहिती कशी बंद झाल्या, कुठून झाल्या, काय केलं म्हणून. पण मग मला असं वाटतं की चोराची उलटा बोबा करू नका. आता निवडणुका समोर आहे, समोर या, निवडणुका जिंकून दाखवा. गिरीश महाजन एवढ्याच वरती थांबले नाहीत, तर त्यांनी कर्माची फळं भोगावी लागतील असं म्हणत खडसेंवर कारवाईच्या बद्दल सुद्धा सूतोवाच केलाय. तुम्ही तुमची सत्ता असताना वाटेल ते केलं, पण आमची सत्ता असताना आम्ही एक गोष्ट सुद्धा चुकीची करणार नाही. एक गोष्ट चुकीची करणार नाही. जे खरं असेल तेच आम्ही त्याकडे करू आणि ते सत्य असेल ते बाहेर येईल, पण मात्र तुम्हाला त्याचा भोगावं लागेल. तुम्हाला निश्चित भोगावं लागेल. तुम्ही किती म्हणला मी का चोर आहे का काय चोऱ्या केल्या का काय आपण सांगितलं नका. आता गिरीश महाजन यांनी थेट आरोप केल्यानंतर शांत राहतील तर ते खडसे कसले? महाजन यांच्या या आरोपांमुळे संतापलेल्या खडसे यांनी महाजन यांचा एकेरी उल्लेख करत काय शोधायचंय ते शोधून काढा असा पलटवार केलाय. गिरीश भाऊची मला कीव येते. फोडणं बाबा, शोधणं तू नोटाबंदीच्या काळात काय झालं आणि काय नाही. तुला कोणी अडवलं होतं? आतापर्यंत तुझी जबान का चूप राहिली? असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही आणि आत्ताच बोलायला लागले? असा कुणाचा दबाव होता गिरीश भाऊवर की बोलू नये? तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती, आताही परवानगी होती. मग शोधनं काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे ते? जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असा सामना रंगतोय. एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपनं 40 गावच्या आमदारांना मुक्ताईनगरमधून मैदानात उतरवलंय, तर शिंदे गटानं खडसे पॅनलमधील माजी आमदार दिलीप वाघ यांना त्यांच्याकडे ओढलंय. त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीत नवनवीन आरोपांची राळ उठण्याची शक्यता आहे. भुसावळहून इम्तियाज अहमद आणि जळगावहून नितीन नांदूरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पीक विम्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता फडणवीस यांनी सुद्धा ठाकरेंवरती जोरदार पलटवार केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळो किंवा न मिळो, पण राजकीय आरोप प्रत्यारोपांचं पीक मात्र जोरात आहे. पीक विम्यावर मवियाची बेगडी भूमिका. सत्तेत असताना ठाकरे गपगार, विरोधात असल्यावर धारेवर धरणार. तिकडे आला असेल गजानन साळुंके त्याचं नाव. साधारणतः 2,500 रुपये खर्च 2,443 आणि त्याला मिळाले फक्त 33 रुपये. हे चालते तुम्हाला? उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेत कोलारा गावच्या गजानन सोळंकीचा उल्लेख केला. गजानन यांच्या शेतपिकाला 98% नुकसान झालं असताना त्यांना अवघे 36 रुपये मिळाले. न्यूज 18 लोकमतनं गजानन सोळंकी यांना गाठलं, त्यांच्या पीक विम्याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेतली. गजानन यांनी 2,440 रुपये विम्याचा हप्ता भरला. त्या मोबदल्यात त्यांना 2,476 रुपये भरपाई मिळाली. पीक विमा कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी उद्विग्न झालाय. जनरली मला त्याचा 36 रुपये फायदा झाला. म्हणजे विमा कंपनीकडून ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्यांना अशी जर त्यांनी मदत केली 30-35 रुपये, तर शेतकरी फाशी घेतल्याशिवाय शेतकऱ्याच्या पुढे पर्याय राहणार नाही. पीक विम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची भूमिका बेगडी असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मला तर आश्चर्य वाटतं की हे सत्तेत नसतात
तर विमा कंपनीवर मोर्चा काढतात, तिथल्या काचा फोडतात. सत्तेत येतात तर विमा कंपनीला सगळ्यात जास्त फायदा पोहोचवतात. आज आपण जर हिशोब काढला तर सर्वात जास्त फायदा विमा कंपनीला MVAच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळाला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर पीक विमा कंपन्यांकडून भरपाई संदर्भात लेखी घेतल्याचं सांगितलंय. पंतप्रधान पीक विम्याच्या जे काही नियम आणि निकष लावलेले आहेत नुकसानाचे, त्या पद्धतीने त्यांना देण्यात येईल असं लिहून 4-5 कंपन्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांचे मॅनेजिंग विमा कंपन्याचे 4-5 कंपन्याचे 5 कंपन्याच्या लोकांनी हे लिहून दिलं. याच्यावर बी विरोधी पक्षाचे लोकांनी ही बी माहिती घ्यायला पाहिजे का पीक विमा कंपनी किती देऊ लागली, काय देऊ लागली. सत्तेत असल्यावर राजकीय पक्षांच्या भूमिका सत्तेतून पायउतार झाल्यावर सोयीस्कररित्या बदलल्या जातात. त्या बदलणाऱ्या भूमिकांचा सामान्य शेतकऱ्यांना मात्र फटका बसतोय. पीक विम्याच्या बाबतीत दुर्दैवानं हेच होताना दिसतंय. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. शेतकऱ्यांची वीज बिलं थकीत आहेत म्हणून सरकारचे आदेश नसताना अनेक ठिकाणी वीज कापली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा असंच होत होतं. अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित केल्यानं गावच्या गावं अंधारात होती. न्यूज 18 लोकमतनं या अन्यायाला वाचा फोडली आणि गावांची वीज पुन्हा सुरू झाली. ग्रामस्थांचा आनंद आता गगनात मावेनासा झालाय. थकीत वीज बिलं, आदेशाविना वीज कापली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गावाची गावं ठप्प. गावकरी आणि शेतकरी हवालदिल. न्यूज 18 लोकमतनं दाखवली बातमी. महावितरणला उपरती, वीज पुरवठा सुरळीत. राज्यात शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवरून राजकारण तापलेलं असताना महावितरणच्या काही अधिकाऱ्यांच्या आतताईपणामुळे सरकारी आदेश नसतानाही औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित केला गेला. टाकळी माळी गावाची डीपी सुद्धा महावितरणकडून बंद करण्यात आली. ही बातमी कळताच न्यूज 18 लोकमतची टीम गावात तत्परतेने पोहोचली. गावातून याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं. गावकऱ्यांच्या समस्या आणि व्यथांना वाट करून दिली. लगेचच महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपरती झाली आणि गावाची वीज पुन्हा सुरू झाली. लाईन नव्हती तर मग रानात पाणी नव्हतं, गावात पाणी नव्हतं. लाईन नसल्यामुळं गिरण्या चालू नव्हत्या. लोकमतवाले आलते तर त्यांना बातमी दिली तर कशी मी लाईन चालू झाली. मग पाण्याचा प्रश्न मिटला, दळणाचा प्रश्न मिटला. महावितरणनं थकीत बिलापोटी वीज कापल्यानं जनावरांच्या पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा उपसा सुद्धा बंद झाला होता. न्यूज 18 वाले आले, त्यांनी याची लगेच दखल घेऊन बिल भरल्यानंतर लगेच माझी लाईट चालू केली त्यांनी. आणि त्याच्याचमुळं आता न्यूज 18मुळं माझं पीक सुकलेलं होतं, जवळपास वाळलेलं लागलं होतं, त्याला पाणी पण चालू झालं. आता काही शेतकऱ्यांनी वीज बिलं भरलेली, मात्र इतर शेतकऱ्यांची थकबाकी असल्यानं डीपी सुरू केल्या जात नव्हती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी बिलं भरली तरी विजेअभावी पाणी उपसा करता येत नव्हता. आमचं गाव हे टाकली गाव जर सगळं लहान आहे. दळण्याचे हाल, याच्या दारात ते जातं पीठ मागायला, त्याच्या दारात हे जातं पीठ मागायला, कोणाला पिठं नाही, तांदूळ खूप परेशान. पण ते लोकमतवाले तुम्ही आले त्या दिवशी आणि तुम्हाला काय दया आली बाबा आमची. सरकारला येऊ की नाही येऊ, पण टीव्ही वाले तुम्ही आल्यामुळं झालं आम्हाला लाईट. तुम्ही आले आणि लगेच लाईट चालू. शेतकऱ्यांच्या वीज भरणानंतरही 80% वीज बिल वसूल झाल्याशिवाय डीपी सुरू करणार नाही अशा महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले. मात्र न्यूज 18 लोकमतवर बातमी दाखवताच अधिकारी वर्ग खडबडून जागा झाला आणि गावात पुन्हा वीज आल्यानंतर गावकऱ्यांनी देखील न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. तुमचे मला तेवढे धन्यवाद थोडे साहेब. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. जिथे अन्याय, जिथे अत्याचार, जिथे प्रशासकीय कमतरता, उणीवा, तिथे न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूरच्या निर्भया पथकानं धडक कारवाई करत शहरातल्या रोड रोमियोंना आणि टगेगिरी करणाऱ्यांना अद्दल घडवली आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात टगेगिरी करणाऱ्यांना यामुळे चांगला चाप बसलाय. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुद्धा आता मोकळ्या वातावरणात महाविद्यालयात जाता येणार आहे.
शाळा तसंच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना नेहमीच आपल्या शाळा आणि कॉलेजच्या परिसरात रोडरोमिओ किंवा टगेगिरी करणाऱ्यांचा सामना करावा लागतो. मात्र केवळ भीतीपायी अनेकदा त्या बोलूही शकत नाहीत किंवा प्रकरण आणखीन वाढू नये यासाठी अशा विद्यार्थिनी या टग्यांच्याकडे दुर्लक्ष करून वेळ मारून नेतात. मात्र कोल्हापुरातल्या अशा पीडित विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे, कारण शाळा महाविद्यालय परिसरात टगेगिरी करणाऱ्यांचा कोल्हापूरच्या निर्भया पथकाकडून नुकताच चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात झाली आहे. रोड रोमिओगिरी करत भवानी मंडप परिसरात बसलेल्यांना निर्भया पथकानं चोप दिला, त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झाली. निर्भया पथकाच्या या धडक कारवाईमुळे विद्यार्थिनींना काहीसा दिलासा मिळालाय. निर्भया पथक हे खूप चांगलं काम करतंय की आमच्या कॉलेज इथं गस्त घालणे किंवा आमच्या कॉलेज इथं जी टपोरीगिरी करणारी मुलं आहेत किंवा अशी खूप म्हणजे घाणेरडी शिव्या वगैरे, तर त्यांच्यासाठी निर्भया पथकमुळे आम्हाला खूप फायदा होतोय, कारण मुलींचं संरक्षण होतं त्यामुळं. आणि मेन म्हणजे मुली खूप मोकळ्या वातावरणात फिरू शकतात निर्भया पथकमुळं. निर्भया पथक ह्यामुळे आम्हाला खूप सुरक्षित वाटते. अनेक मुले टवाळक्या करत असतात आणि ते निर्भया पथकमुळे आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला दिलासा मिळत असतो. निर्भया पथकाच्याकडून अचानकपणे कॉलेज तसंच शाळेच्या परिसरात केलेल्या या कारवाईमुळे टगेखोरांचं धाबं दणाणलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा पाटील यांच्यासह डॅशिंग अधिकारी या पथकात आहेत, त्यामुळे भल्या भल्या टपोरींना त्यांनी वटणीवर आणलंय. निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा केली जाते. शिवाय विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच याबद्दल सुद्धा सजग केलं जात आहे. यामुळे या पथकानं मुलींच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण केला असून संकटाच्या वेळेला मदत मागितल्यास निर्भया पथकाकडून तात्काळ मदत देखील पुरवली जाते. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आजवर परप्रांतीयांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी यू-टर्न तर घेतला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. आपलं आंदोलन हे केवळ बिहारींच्या विरोधात असल्याचं राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत म्हटलं आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. परप्रांतीयांच्या भूमिकेवर राज ठाकरेंचा यू-टर्न. त्यातल्या एकाने आपल्या एका कोणत्या तरी आपले महाराष्ट्र सैनिक होते तिथे त्यांना आईवरनं शिवी दिली आणि आईवरनं शिवी दिल्यानंतर जो झाला तो पुढचा हंगामा. फक्त बिहारींविरोधात आंदोलनाचा दावा. खरं तर युपी नव्हती, सगळ्यात बिहारीच सगळे होते. खरं तर युपी नव्हती, सगळ्यात बिहारीच सगळे होते. मनसेची भूमिका बदलल्याची चर्चा. राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन मोठं आंदोलन उभं केलं. त्याच आंदोलनाच्या जोरावर राज ठाकरेंना मोठं राजकीय यश मिळालं. जो महाराष्ट्राबाहेरून आलाय तो परप्रांतीय, स्थानिकांचा रोजगार हिरवणार तो महाराष्ट्र विरोधी, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्यावरून राज्यभर राडे झाले. आता मात्र राज ठाकरे ते आंदोलन परप्रांतीयांविरोधात नसल्याचं सांगतात. ते आंदोलन फक्त बिहारींविरोधात केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. शिवाय जी मारहाण झाली ती बिहारी तरुणाच्या आरेरावीमुळे झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण त्याला आकार काय दिला गेला? काय युपी बिहार आणि युपी बिहारचं आंदोलन युपी बिहारमधल्या लोकांच्या विरोधातलं होतं, ते आलेल्या लोकांच्या विरोधातलं होतं. खरं तर युपी नव्हती, सगळ्यात बिहारीच सगळे होते. आणि ते ज्या वेळेला रेल्वे स्टेशनवरती पथारी मारून ज्या वेळेला झोपले होते त्यावेळेला आपले लोक जाऊन त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आलेलात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही रेल्वेच्या परीक्षा द्यायला आलोय. कसल्या रेल्वेच्या परीक्षा? म्हणजे महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत आणि आम्हाला माहीत. तिथे ज्या वेळेला त्यांच्यामध्ये ज्या वेळेला बाचाबाची झाली त्यातल्या एकाने आपल्या एका कोणत्या तरी आपले महाराष्ट्र सैनिक होते तिथे त्यांना आईवरनं शिवी दिली आणि आईवरनं शिवी दिल्यानंतर जो झाला तो पुढचा हंगामा. राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. खूप लवकर जाग आली आणि ज्या पद्धतीने कालचं भाषण होतं त्याच्यावर अनेकांनी बोलले आहेत. मिमिक्री, नकलाकार म्हणून तर नेहमीच भाषण पाहिलं जातं, सगळेच बघतात. तुमच्या अध्यक्षांना गायडन्स द्यायचा होता.
तुमच्या अध्यक्षांना काहीतरी मार्गदर्शन, हे मार्गदर्शन असं, त्यामुळे याच्याकडे फार लोक गांभीर्याने घेत नाहीत. स्थानिकांचा रोजगार कोणीतरी हिरावतो हा मुद्दा महाराष्ट्रातील तरुणांना भावला. राज ठाकरेंनी 15 वर्षांपूर्वी हातात घेतलेला मुद्दा आता भाजपसोबत युती करण्यासाठी मनसेला अडचणीचा वाटत असावा. त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या परप्रांतीय विरोधाची भूमिका सोयीस्कररित्या बदलायला घेतली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला टार्गेट केलं. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची सेना आणि मनसेत आता राजकीय द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या टीकेमुळे राजकारण तापलं. काय बोलत असतात ते, काय भाषा असते त्यांची. ठाकरेंची सेना राज ठाकरेंच्या निशाण्यावर. या लोकांना काही देणं घेणंच नाहीये. राज ठाकरेंवर ठाकरेंच्या पक्षाचा पलटवार. नवीन असं देण्यासारखं काहीच नाही. त्याच त्या नकला, त्याच त्या टीका. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता राजकारण तापू लागले. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कंबर कसली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. तसंच त्यांच्या पक्षातील नेत्यांवरही आपल्या खास ठाकरे शैलीत टीका केली आहे. काय बोलत असतात ते, काय भाषा असते त्यांची. बरं, त्यांना वाटतं विनोद करतोय. काही काही प्रवक्ते बॉन्सायचं झाड लावतो ना आपण, एवढेच असतात, बोलतात एवढे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडानंतर दोन्ही शिवसेनेतील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पलटवार केला. नवीन असं देण्यासारखं काहीच नाही. त्याच त्या नकला, त्याच त्या टीका. आणि नवीन पिढीसाठी आपण काय आदर्श ठेवत आहोत हे ते बोलले. परंतु त्यातच त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांची नक्कल केली, त्यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली. हाच का तुमचा आदर्श? हेच का तुम्ही नवीन पिढीला शिकवणार आहात? खरं तर हा मेळावा मनसे गटाध्यक्षांचा होता. मात्र राज ठाकरेंनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईच्या विकासावरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि भाजपात अनेक वेळेला दावे केले जातात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात, राजकीय संघर्ष तर आहेच. या दोन्ही पक्षांकडून विकासाविषयी दावे प्रतिदावे होतात. पण आता राज्यातल्या सत्तांतरानंतर चित्र बदललंय. कारण युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवले. का? पाहूयात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आदित्यांची दांडी. आदित्यांचं मुंबई प्रेम बेगडी आहे का? विकास कामांच्या नियोजनाकडे आदित्य ठाकरेंची पाठ. मुंबईचा विकास झाला पाहिजे, मुंबई जागतिक दर्जाचं शहर बनलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे मिळेल त्या व्यासपीठावरून ठासून सांगतात. मुंबईच्या विकासाकरता त्यांची किती तळमळ आहे हे त्यातून दिसतं. पण आदित्य ठाकरेंच्या कथनी आणि करणीत खूप फरक असल्याचं अधोरेखित झालंय. मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामांवर आणि निधी वाटपावर चर्चा होत असते. पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या आदित्य ठाकरेंना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं महत्त्व माहिती असावं अशी अपेक्षा करूया. कारण अशा महत्त्वाच्या DPDC बैठकीला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. सत्ताधारी भाजपनं आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीवर टीका केली आहे. त्यांना डेव्हलपमेंट कळत नाही, त्यांना DPDCचे हेड कळत नाही, कधी त्यांनी विधानसभेचा अनुभव घेतला नाही, ग्रामपंचायत ते आमदार असा काही प्रवास नाही आहे. सोनाच्या चमच्यातनं बदामाचं दूध पिऊन तयार झालेले बाळ आहे. यांना काय माहिती आहे DPCची मिटिंग काय असतं,
DPCचे हेड काय असतं, DPCच्या माध्यमातून आपण किती विकास करू शकतो, त्याला काही पाहिलंच नाही ना. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. कल्पना नाही त्यांची अनुपस्थितीबद्दल मी काही बोलू शकणार नाही, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे त्यांचे बरेच दौरे देखील चालू आहेत आणि त्यामुळे कदाचित ते कुठल्या तरी विषयात व्यस्त असतील, परंतु त्याबद्दल मी काही अधिकृतपणे बोलू शकणार नाही. मुंबईच्या विकासावर गांभीर्यानं बोलणारा नेता आणि विकासाची दृष्टी असलेला राजकारणातला तरुण अशी आदित्य ठाकरेंची प्रतिमा आहे. पण डीपीडीसीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानं आदित्य ठाकरेंच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. अशातच राज्यपालांनी पदमुक्तीचे संकेत दिल्याची सुद्धा चर्चा आज दिवसभर सुरू होती, पण राज्यपालांच्याकडून त्याचं स्पष्टपणे खंडन करण्यात आलंय. राज्यपाल हटावसाठी विरोधक आक्रमक. राज्यपालांना घरी जायचं हे उघड आहे. पदमुक्ततेच्या संकेतावरून कलगीतुरा. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. पदमुक्ततेविषयी राजभवनाकडून खंडन. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच अडचणीत आलेत. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून राज्यपाल बदलण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं तर महाराष्ट्र बंदचे संकेत दिलेत. त्यामुळे यावरून राजकारण तापलंय. राज्यपालांनी शिवरायांविषयी जाणीवपूर्वक ते वक्तव्य केलं तर नाही ना, अशी शंका विरोधकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ते पण खाजगीत म्हणतात की बाबा मला आता माझ्या राज्यामध्ये जायचंय, मग ते काही कारण आहे का काही कळायला मार्ग नाही. पण ह्यामध्ये त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही. दरम्यान राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असतानाच राजभवनाकडून या चर्चेचं खंडन करण्यात आलं. राज्यपालांना घरी जायचं हे उघड आहे, त्यामुळे असे कधी वेळोवेळी काहीतरी करतात, कृत्य करतात, काही वक्तव्य करतात की त्यामुळे मग त्यांना नरेंद्र मोदी परत बोलावतील. ते पुन्हा उत्तराखंडच्या राजकारणामध्ये त्यांना सामील व्हायचंय, त्यांना कदाचित पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय. तर त्यामुळे तो त्यांचा आणि मोदींचा विषय आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधलाय. तर सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ज्या राज्यपालांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही, ज्या राज्यपालांना आमच्या थोर महापुरुषांबद्दल, महिलांबद्दल सन्मान नाही, तर अशा राज्यपालांनी महाराष्ट्रात का राहावं? खरं त्यांनी स्वतःला पदमुक्त करून घेतलं पाहिजे आणि ते तसं करणार नसतील तर आम्ही त्यांना भाग पाडू. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. ज्या बाबतीत कळवायचं होतं की जिथं चुकलेलं आहे ते चुकलेलं आहेच आणि ते त्या भावना राज्यपाल महोदयांच्यापर्यंत दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या पदाबद्दल मी कॉमेंट करणं हे योग्य नाही आणि त्याच्यामुळे त्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपाल हटावचा नारा दिलाय. तसंच आता महाविकास आघाडीचे नेतेही आक्रमक झालेत. त्यामुळे राज्यपालांचा वाद लवकर शमण्याची शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे राज्यपालांच्या विधानाचा वाद तर तिकडे सीमावाद. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून आता शहकाटशहाचं राजकारण सुरू झालंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खोडसाळ वक्तव्य करून वादाला तोंड फोडलाय. तर आता बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. सीमा प्रश्नावरून पेटला राजकीय संघर्ष. सीमा प्रश्नासाठी तुम्ही कधी काय केलं का? त्याच्या राज्यकर्त्यांनी तातडीनं लक्ष द्यावं. हा प्रश्न न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. पाटील देसाई करणार बेळगावचा दौरा. मुख्यमंत्री बोम्मई करणार दिल्लीवारी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा एकदा धार आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, तर इकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे 3 डिसेंबरला बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. सीमा प्रश्नी नुकतेच महाराष्ट्र सरकारनं या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तर सीमावाद पुन्हा पेटल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय. ज्यांनी काही केलं नाही ना त्यांनी कधी केलं का विचारणार. बेळगाव महाराष्ट्रात राहिलं का आणि कर्नाटकात राहिलं का असं त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची वक्तव्य होती, नाही विसरता येणार. आणि लोकसभेत जेव्हा आम्ही हा प्रश्न मांडतो तेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार सगळे पळून जातात सभागृहातून. त्याच्या राज्यकर्त्यांनी तातडीनं लक्ष द्यावं. मी त्याच्यावर कुठलाही आरोप करणार नाही, कारण त्याच्यात आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी करतो त्यावेळेस उद्या तुम्ही म्हणाल की मग तुम्ही होता इतके वर्ष, तुम्हाला कोणी थांबवलेलं होतं? आम्हाला कोणी थांबवलेलं नव्हतं, परंतु त्या काळामध्ये तशा पद्धतीची आग्रही मागणी पुढे आली नव्हती. ती मागणी आली असती तर आम्ही पण बजेटमध्ये तरतूद करून विषय संपवला असता. येत्या 30 नोव्हेंबरला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी रविवारी ज्येष्ठ वकील आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसंच मंगळवार 29 नोव्हेंबरला ते दिल्लीला जाणार असून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याशी चर्चा करणार आहेत. आपल्या सीमांचं रक्षण करण्याकरता कर्नाटक सरकार कायदेशीर लढाईसाठी सज्ज असल्याचं बोम्मई म्हणाले. हा प्रश्न न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. न्यायालय त्याच्यावर निर्णय देणार आहे. त्यामुळे त्याच्यावर वाद उपस्थित करणं हे दोन्ही राज्यांकरता योग्य नाहीये. त्याही राज्यांनी आणि आपणही दोघांनीही न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारनं सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलाय. त्यावर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे एकीकडे बेळगावातील मराठी भाषिकांच्या अपेक्षा उंचावल्यात, तर दुसरीकडे दोन्ही राज्यात राजकारण पेटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रद्धा वालकर खून प्रकरणी तपास सुरू असतानाच दिल्लीत आणखीन एक खुनाचा उलगडा झालाय. एका महिलेनं आपल्या मुलाच्या मदतीनं पतीचा खून केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. खुनाच्या घटनेमुळे राजधानी हादरली. मुलाच्या मदतीनं पत्नीकडून पतीचा खून, फ्रीजमध्ये ठेवले मृतदेहाचे तुकडे. दिल्लीच्या पांडवनगर परिसरात एका महिलेनं मुलाच्या मदतीनं आपल्या पतीचा खून केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव पूनम असून तिनं आपला पती अंजन दासचा खून केलाय. या खुन्याच्या गुन्ह्यात तिचा मुलगा दीपकनं तिला मदत केली. पूनम आणि तिच्या मुलानं अंजन दासचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली होती. एकीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास करत असतानाच नवी दिल्लीतील पांडवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीर, हात आणि पाय असे मानवी अवयव आढळून आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एका खुनाचा उलगडा केलाय. तो 3-4 दिन तक बॉडी पार्ट्स की रिकवरी हुई वहाँ मैदान से, और वहाँ एक 420 नंबर FIR PS पांडवनगर में केस दर्ज हुआ. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमुळे उलगडा, आई मुलाचं षडयंत्र उघड. पांडवनगरमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांचा पोलिसांनी तपास सुरू केला. त्यासाठी त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं चित्रीकरण तपासलं आणि त्यामध्ये आरोपी पूनम आणि तिचा मुलगा दीपकचा संशयास्पद वावर आढळून आला. पोलिसांनी संशयावरून या मायलेकांची चौकशी केली. त्यांच्या चौकशीत अंजन दासच्या खुनाचा उलगडा झाला. गेल्या 6 महिन्यांपासून अंजन दास बेपत्ता होता, पण त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याच्या कुटुंबानं केली नव्हती. इसमें काफ़ी जद्दोजहद हुई. डिसीज्ड आदमी है, अंजन दास हो सकता है. तो वो अंजन दास का जब फिजिकली इन्होंने और चेक किया तो पता लगा कि ये वहाँ पे 5-6 दिन से मिसिंग है, 5-6 महीने से मिसिंग है, और थाने में कोई मिसिंग दर्ज भी नहीं है, जिससे और सस्पिशियस लगा कि इसके घर वालों ने मिसिंग भी नहीं दर्ज कराई है. और जो सस्पेक्ट इसके मर्डर लगे, जो लेडी पूनम थी, वो सस्पेक्ट निकली और उसका फिर इससे रिलेशन भी था. तो उस बेस पे हमने जीरो इन किया वो लेडी पे और फिर उसका बेटा दीपक, क्योंकि फुटेज में दोनों माँ बेटा दिख रहे थे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अंजन दासनं 2 लग्न केली होती.
त्याची एक पत्नी बिहारमध्ये राहते, तर 2017 मध्ये त्यानं पूनमशी दुसरं लग्न केलं होतं. पूनमला दीपक नावाचा मुलगा आणि एक मुलगी आहे. अंजन दास त्रिलोकपुरी परिसरात पत्नी पूनम आणि मुलामुलीसह राहत होता. मुलगी आणि सुनेवर अंजन दासची वाईट नजर होती आणि त्यामुळेच मुलाच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याची कबुली पूनमनं दिली आहे. वो गलत था, मेरे बेटे बहू के साथ गलत कर रहा था, इसलिए मैंने मेरे बेटे ने करा. पछतावा है कि मेरा उस धोखेबाज इंसान के साथ गलत करा, हमारे साथ भी ऐसा हो गया. आरोपी मायलेकरांनी 30 मे रोजी अंजन दासला भरपेट दारू पाजली, तसंच त्याला नशेची गोळी दिली. अंजन दास बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी त्याची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. हत्येनंतर 5 दिवस त्यांनी मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली हादरून गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, तो म्हणजे पुण्यातल्या रिक्षा चालकांचा संप मागे घेण्यात आला आहे. या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन तहसीलदारांच्या वतीनं आंदोलकांना देण्यात आलं आहे. आणि हे आश्वासन मिळाल्यानंतर बाईक टॅक्सीच्या विरोधात पुण्यामध्ये रिक्षा चालकांनी जो बंद पुकारला होता, संप सुरू केला होता, तो संप आणि हा बंद तुर्तास मागे घेण्यात आला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला. श्रद्धाचा खून केल्यानंतर ज्या हत्यारानं आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते, ते हत्यार शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय. श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे हाती. ते शस्त्र लागलं पोलिसांच्या हाती. आफताबची होणार नार्को चाचणी. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचं पोलीस सूत्रांकडून कळतंय. आरोपी आफताबनं ज्या हत्यारानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते, ते हत्यार पोलिसांच्या हाती लागलंय. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं अत्यंत थंड डोक्यानं तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. भलेही या खुनाची सैतान आफताबनं कबुली दिली होती, तरी खुनाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. कोणत्याही खून प्रकरणात मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र हा प्रमुख पुरावा मानला जातो. पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यात यश आलंय. मात्र ज्या हत्यारानं आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते, त्या हत्याराचा शोध काही लागला नव्हता. मात्र दिल्ली पोलिसांनी अखेर ते हत्यारही शोधून काढलंय. तसंच श्रद्धाची अंगठीही पोलिसांच्या हाती लागली आहे. आफताबनं श्रद्धाचा खून केल्यानंतर तिची अंगठी एका तरुणीला दिली होती. त्या तरुणीकडून पोलिसांनी अंगठी जप्त केली आहे. दरम्यान आफताबच्या ड्रग पेडलर मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या ड्रग पेडलरच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते. आता पोलीस श्रद्धाच्या मोबाईल फोनचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.